गुड मॉर्निंग. आज आपण ट्रीटमेंट ऑफ पेप्टिक अल्सर या टॉपिकचा शेवटचा भाग डिस्कस करणार आहोत. यामध्ये आपण एच पायलोरी इन्फेक्शनमुळे जो पेप्टिक अल्सर होतो तो कसा ट्रीट केला जातो याविषयी जाणून घेणार आहोत. आपल्याला माहित आहे की पेप्टिक अल्सर हा मल्टीफॅक्टोरियल डिसीज आहे. त्यामध्ये ऍसिड सिक्रिशन एक्सेस झाल्यानंतर, पेप्सिन जास्त रिलीज झाल्यानंतर पेप्टिक अल्सर होतो. त्याचप्रमाणे काही अदर फॅक्टर्स पेप्टिक अल्सरसाठी कारणीभूत असतात. त्यामध्ये स्ट्रेस फॅक्टर आहेत. त्यानंतर झोलिंजर इलिसन सिंड्रोम म्हणजे गॅस्ट्रिन सिक्रेटिंग ट्यूमर मुळे ही पेप्टिक अल्सर होतो. त्याचप्रमाणे एक एच पायलोरी नावाचा जो ऑर्गॅनिझम आहे त्यानेही पेप्टिक अल्सर होऊ शकतो. तर जे ड्युडेनल अल्सरच्या केसेस आहेत त्यात 90% ड्युडेनल अल्सरच्या केसेस किंवा गॅस्ट्रिक अल्सरच्या केसेस पैकी 60 ते 70% केसेस आणि नॉन अल्सर डिस्पेप्सियाच्या 50% केसेस मध्ये एच पायलोरी इन्फेक्शन दिसून आलेलं आहे. एच पायलोरी हा एक रिस्क फॅक्टर आहे क्रोनिक ॲट्रोपिक गॅस्ट्रायटिस साठी, गॅस्ट्रिक कार्सिनोमासाठी आणि काही प्रमाणात नॉन हॉजकिन लिम्फोमा जो स्टमकला अफेक्ट करतो त्यासाठी. तर हा एक ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम आहे, अनेरोबिक ऑर्गॅनिझम आहे. आणि बाकीचे ऑर्गॅनिझम जे ऍसिडिक एन्व्हायरमेंट मध्ये टिकत नाही त्या तुलनेत एच पायलोरी इन ऑर्गॅनिझम हा ऍसिडिक एन्व्हायरमेंट मध्ये सर्व्हाइव्ह करतो. तर एच पायलोरी ऑर्गॅनिझमला एक प्रॉपर्टी आहे, त्याचं एक ॲबिलिटी आहे की तो युरियाज एन्झाईम प्रोड्यूस करतो. आणि युरियाज एन्झाईम प्रोड्यूस केल्यामुळं तो स्टमकमध्ये युरियाचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये करतो. आणि हा अमोनिया गॅस्ट्रिक HCl म्हणजे गॅस्ट्रिक ऍसिड न्यूट्रल करायचा प्रयत्न करतो. एक प्रोटेक्टिव्ह न्यूट्रल कव्हर तो बॅक्टेरियाच्या अराउंड करतो. आणि त्याच्यामुळं तो ऑर्गॅनिझम ऍसिडिक एन्व्हायरमेंट मध्ये सर्व्हाइव्ह करतो. आणि ज्यावेळेस अमोनिया बनतं त्यावेळेस नॉर्मल फीडबॅक मेकॅनिझम डिस्टर्ब होतं, पीएच वाढतो आणि रिबाउंड ऍसिड सिक्रेशन वाढतं किंवा ऍसिड सिक्रेशन जे आहे ते जास्त प्रमाणात हे अमोनिया प्रोडक्शन झाल्यामुळं होतं. आणि त्याच्यामुळं ऍसिड सिक्रेशन झाल्यामुळं ऍसिड सिक्रेशन गॅस्ट्रिक इरोजन करून अल्सर करण्यास मदत करतं. आता हे एक्झाम मध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही की एच पायलोरी रिलेटेड गोष्टी, जस्ट नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कस करत आहोत. तर पहिली गोष्ट आपण पाहिली की एच पायलोरी ऑर्गॅनिझम ऍसिडिक एन्व्हायरमेंट मध्ये सर्व्हाइव्ह करतो. कसं सर्व्हाइव्ह करतो? युरियाज एन्झाईम प्रोड्यूस केल्यामुळं तो युरियाचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये करतो. आणि अमोनिया एक प्रोटेक्टिव्ह न्यूट्रल क्लाउड ह्या ऑर्गॅनिझमच्या भोवती तयार करतो. आणि त्यामुळं हा ऑर्गॅनिझम ऍसिड एन्व्हायरमेंट मध्ये ऍसिडिक एन्व्हायरमेंट मध्ये टिकून राहतो. आणि अमोनिया प्रोड्यूस झाल्यामुळं पीएच न्यूट्रल कडे जातो आणि बाय ज्या फीडबॅक मेकॅनिझम आहे ती डिस्टर्ब होऊन ऍसिड सिक्रेशन वाढतं. त्याचप्रमाणे एच पायलोरी ऑर्गॅनिझम काही अदर एन्झाईम प्रोड्यूस करतो, प्रोटीएज एन्झाईम, लायपेजेस एन्झाईम. आणि हेही ग्लुकोजर लेअर डिस्ट्रॉय करण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्याचप्रमाणे एपिथेलियल सेल मेम्ब्रेन जे आहे लिपिड कंटेनिंग तेही डॅमेज होतं. आणि इट रिझल्ट्स इन इन्फ्लामेशन अँड अल्सर फॉर्मेशन. म्हणजे एच पायलोरी ऑर्गॅनिझमला ज्या प्रॉपर्टीज आहे युरियस एन्झाईम प्रोडक्शनची, त्यानंतर प्रोटीएजेस एन्झाईम, लायपेजेस एन्झाईम तयार करण्याच्या त्या प्रॉपर्टीज मुळे हे पेप्टिक अल्सर होण्यास मदत होते. आता हे डायग्नोस कसं करायचं एच पायलोरी इंडस पेप्टिक अल्सर? तर त्याच्या काही डायग्नोसिस साठी टेस्ट आहेत.
त्या टेस्ट आपण करू शकतो. त्यामध्ये काही इन्व्हेजिव्ह टेस्ट आहे, काही नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट आहे. एक्झाम मध्ये त्या टेस्ट तुम्हाला कोणी विचारणार नाही, जस्ट नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आपण त्या टेस्ट डिस्कस करणार आहोत. ओके. तर यामध्ये आपण ज्या इन्व्हेजिव्ह टेस्ट आहे त्यामध्ये पेशंटची एंडोस्कोपी केली जाते. एंडोस्कोपीच्या माध्यमातून स्टमक मध्ये इरोजन आहे का, अल्सर आहे का, ते पाहिलं जातं. आणि ज्या ठिकाणी अल्सर आहे त्याची बायोप्सी घेतली जाते. ती बायोप्सी घेतल्यानंतर त्याचं मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन केलं जातं. एच पायलोरिया बॅक्टेरिया आहे का नाही, तर स्पेशल स्टेनिंग यूज करून त्या बॅक्टेरियाची विजिबिलिटी पाहिली जाते. आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येतं की मायक्रो ऑर्गॅनिझम अंडर एच पायलरी बॅक्टेरिया प्रेझेंट आहे किंवा नाही आहे. त्यानंतर दुसरी टेस्ट जी आहे ती रॅपिड युरियस टेस्ट आहे. ओके. रॅपिड युरियस टेस्ट कशी करतात, तर एंडोस्कोपी प्रोसिजरच्या दरम्यान एक बायोप्सी सॅम्पल घेतलं जातं. त्यानंतर त्या बायोप्सी सॅम्पलवर काही टेस्ट केल्या जातात. त्यात मेन टेस्ट जी आहे रॅपिड युरियस टेस्ट मध्ये युरियस एन्झाईम प्रेझेंट आहे का नाही ते पाहिलं जातं. आपल्याला माहित आहे की एच पायलोरी ऑर्गॅनिझम जो आहे तो युरियस एन्झाईम प्रोड्यूस करतो. त्यामुळे बायोप्सी स्पेसिमेन मध्ये युरियस प्रेझेन्स आहे का नाही ते जर पाहिलं तर त्यावरून आपल्याला लक्षात येईल की येस, पेज पायलोरी ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहे. तर रॅपिड युरियस टेस्ट ही एक टेस्ट आहे. त्यानंतर नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट मध्ये युरिया ब्रीथ टेस्ट आहे. ओके. त्यानंतर स्टूल अँटीजन टेस्ट किंवा ब्लड अँटीबॉडी टेस्ट आपण करू शकतो. तर युरिया ब्रीथ टेस्ट मध्ये यामध्ये कॅप्सूल एक असते, त्यामध्ये युरिया लेबल्ड विथ हार्मलेस रेडिओ ऍक्टिव्ह और स्टेबल आयसोटोप असतो. आणि ही कॅप्सूल पेशंट स्वॅलो करतो. एच पायलोरी ऑर्गॅनिझम जर स्टमक मध्ये असेल तर तो बॅक्टेरिया हे युरिया ब्रेकडाऊन करतो कॅप्सूल मधलं, आणि रिलीजिंग द लेबल आयसोटोप इन टू द ब्रीथ. आणि त्या ब्रीथ मधून ते आयसोटोप डिटेक्ट केला जातो. तर ह्याला आपण युरिया ब्रीथ टेस्ट असं म्हणतो. त्यानंतर एच आय पायलोरी अँटीजन स्टूल मध्ये डिटेक्ट करणारी ही टेस्ट आहे, त्याला स्टूल अँटीजन टेस्ट म्हणतात. त्याचप्रमाणे ब्लड मध्ये अँटीबॉडी अगेन्स्ट एच पायलोरी इन्फेक्शन ही आपण डिटेक्ट करू शकतो. परंतु एच पायलोरी अँटीबॉडी जी टेस्ट आहे, ओके, ब्लड मधली, ते आपण त्यात डिस्टिंग्विश करू शकत नाही की ह्या अँटीबॉडीज ऍक्टिव्ह इन्फेक्शन मुळे आहे की पास्ट इन्फेक्शन मुळे. अशा काही टेस्ट एच पायलोरी ऑर्गॅनिझम इंड्यूस पेप्टिक अल्सर डिटेक्शन साठी आहे. तर एक्झाम मध्ये त्या टेस्ट कोणी विचारणार नाही, पण तुम्हाला माहित पाहिजे की एंडोस्कोपी करून आपण बायोप्सी घेऊ शकतो. त्यानंतर रॅपिड युरियस टेस्ट आहे. ओके. त्यानंतर युरिया ब्रीथ टेस्ट आहे. अँटीजन डिटेक्शन स्टूल मधली टेस्ट आहे. ब्लड मध्ये अँटीबॉडीज आपण पाहू शकतो. जर ह्या सर्व टेस्ट आपण एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सर साठी करू शकतो. आता अ, ह्या एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सरला कसं ट्रीट केलं जातं, तर यामध्ये आपण एच पायलोरी ऑर्गॅनिझम जो आहे तो ग्रॅम निगेटिव्ह अनेरोबिक ऑर्गॅनिझम आहे. त्या अगेन्स्ट जे ड्रग इफेक्टिव्ह आहेत अँटी मायक्रोबियल एजंट ते आपण यूज करू शकतो. आणि त्याचप्रमाणे ऍसिड सिक्रिशन आपण जर कमी केलं तर त्यामध्ये एच पायलोरीची जी तीव्रता आहे ती कमी होते, तो लेस व्हायरुलंट होतो. त्यामुळं प्रोटॉम्पम इनहिबिटर्स आपण अँटीबायोटिक बरोबर देणं हे सगळ्यात चांगलं ट्रीटमेंट ऑप्शन एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सर साठी आहे.
तर एच पायलोरी पेप्टिक अल्सरसाठी आपण एक प्रोटॉम्पम इनिबिटर आणि दोन अँटीबायोटिक असं ट्रिपल ड्रग रेजिमेन 1 किंवा 2 वीक साठी देतो. ही सुरुवातीचा ऑप्शन आहे. ओके. तर प्रोटॉम्पम इनिबिटर्स दिल्याने ऍसिड सिक्रेशन कमी होईल आणि एच पायलोरी लेस व्हायरुलंट होईल. ओके. तर यामध्ये कोणते प्रोटॉम्पम इनिबिटर यूज करतात, कोणते अँटीबायोटिक यूज करतात, रेजिमेन कोणती यूज करतात, ऍटलिस्ट 1 ते 2 रेजिमेन तुम्हाला माहित पाहिजे. तर 3 ड्रग आपण 1 वीक किंवा 2 वीक साठी यूज करतो. खूप साऱ्या पेशंटमध्ये 1 वीक रेजिमेंट ॲडिक्वेट असते, पण काही पेशंटला 2 वीक रेजिमेंट लागते. कारण 2 वीक रेजिमेंट दिल्याने अराउंड 96% इरेडिकेशन रेट त्या 2 वीक्स रेजिमेंटचा आहे. परंतु 2 वीक्स रेजिमेंट देताना काही साईड इफेक्ट पेशंट मध्ये दिसू शकतात, त्यामुळे पेशंटचा कॉम्प्लायन्स पुअर राहू शकतो. तर आता एक्झाम मध्ये आतापर्यंतचा पार्ट मी जो डिस्कस केलाय तो नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू डिस्कस केलाय की एच पायलोरी ऑर्गॅनिझम पेप्टिक अल्सर कसा करू शकतो, ते कसा डिटेक्ट केला जातो. तर आपण पाहिलं की एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सर ऍसिडिक एन्व्हायरमेंट मध्ये सर्व्हाइव्ह राहतो, कारण तो युरियाज एन्झाईम प्रोड्यूस करतो आणि त्यामुळे युरियाचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये करतो आणि हा अमोनिया एक प्रोटेक्टिव्ह लेअर त्या ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट करतो आणि त्यामुळे ऍसिड पासून तो ऑर्गॅनिझम प्रोटेक्ट होतो. आणि ज्यावेळेस अमोनिया बनतं त्यावेळेस पीएच हा किंवा जो ऍसिड गॅस्ट्रिक पीएच आहे तो न्यूट्रलाइज होतो आणि त्यामुळं ऍसिड सिक्रेशन अजून वाढतं बाय ड्यू टू डिस्ट्रप्शन ऑफ फीडबॅक मेकॅनिझम. आणि ऍसिड सिक्रेशन वाढल्यामुळं इरोजन आणि अल्सर होण्याचे चान्सेस वाढतात. त्याचप्रमाणे एच पायलोरी लायपेजेस आणि प्रोटीएस एन्झाईम तयार करतो आणि त्याच्यामुळे ही गॅस्ट्रिक इरोजन आणि अल्सर होतं. त्याच्या टेस्टसाठी आपण बघितलेलं आहे की नॉन इन्व्हेजिव्ह आणि इन्व्हेजिव्ह टेस्ट आहेत. इन्व्हेजिव्ह मध्ये आपण एंडोस्कोपिक प्रोसिजर करून बायोप्सी घेतो आणि त्या बायोप्सी हिस्टोलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू ते आपण स्टडी करतो मायक्रोस्कोप अंडर आणि एच पायलोरी ऑर्गॅनिझम आहे का नाही ते पाहतो. किंवा आपण त्या बायोप्सी स्पेसिनवर रॅपिड युरियस टेस्ट नावाची प्रोसिजर करतो, ज्यामध्ये युरेज एन्झाईम त्या बायोप्सी मध्ये आहे का नाही ते पाहिलं जातं. इनडायरेक्टली आपण म्हणू शकतो तो जर युरेज एन्झाईम प्रेझेंट असेल तर एच पायलोरी इन्फेक्शन आहे. बरोबर आहे. त्यानंतर आपण नॉन इन्व्हेजिव्ह प्रोसिजर मध्ये युरिया ब्रेथ टेस्ट पाहिलेली आहे. त्यामध्ये युरिया आयसोटोपला अटॅच केलेल्या कॅप्सूल जी आहे ती पेशंट स्वॅलो करतो. स्टमक मध्ये आल्यानंतर एच पायलोरी ऑर्गॅनिझम युरिया एन्झाईम प्रोड्यूस करत असल्यामुळं ह्या युरियाचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये होतं आणि युरियाचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये होऊन हा आयसोटॉप रिलीज होतो आणि आपण तो ते ब्रीथ मध्ये तो डिटेक्ट करू शकतो. त्यानंतर अँटीजन डिटेक्शन, अँटीबॉडी डिटेक्शन टेस्ट मी सांगितलं. स्टूल मध्ये अँटीजन आपण पाहू शकतो किंवा ब्लड मध्ये अँटीबॉडी पाहू शकतो, परंतु ब्लड मधले अँटीबॉडी पाहताना आपल्याला कळत नाही की ते पास्ट इन्फेक्शन आहे की प्रेझेंट इन्फेक्शन आहे. तर आतापर्यंत जो पार्ट आहे तो जस्ट नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कस केलेला आहे. तर ट्रीटमेंट मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 3 ड्रग ची ट्रीटमेंट आहे. एक प्रोटॉन पंप इनिबिटर, 2 अँटीबायोटिक, 1 वीक किंवा 2 वीक्स रेजिमेन तुम्हाला माहित पाहिजे. विथ डोस तुम्हाला माहित पाहिजे. तर आता खूप साऱ्या रेजिमेन बुक्स मध्ये दिलेल्या आहेत. ही जी रेजिमेन दिलेली आहे ही मी के डी त्रिपाठी बुक मधून घेतलेली आहे. तर यामध्ये प्रोटम्पम इनिबिटर मध्ये आपण ओमिप्रेझॉल 20 mg यूज करू शकतो किंवा सोमिप्रेझॉल 20 mg यूज करू शकतो, लॅन्सोप्रेझॉल यूज करू शकतो 30 mg किंवा पॅन्टोप्रोझॉल 40 mg किंवा रॅबिप्रेझॉल 20 mg आपण यूज करू शकतो. तर ह्या रेजिमेन मध्ये काय आहे ते तर लक्षात घ्या की आपण एक प्रोटॉन पंप इनिबिटर आणि 2 अँटीबायोटिक्स यूज करू शकतो. अँटीबायोटिक्स जे एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सर साठी उपयुक्त आहेत. त्यामध्ये अमोक्सिसिलिन आहे, क्लॅरिथ्रोमायसिन आहे, मेट्रोनिडायझॉल आहे किंवा टिनिडायझॉल. ह्या दोघांपैकी एक ड्रग. काही वेळेस आपण टेट्रासाइक्लिन ही यूज करू शकतो. तर अँटी मायक्रोबियल एजंट विच आर युजफुल इन पेप्टिक अल्सर आर अमोक्सिसिलिन, क्लॅरिथ्रोमायसिन, मेट्रोनिडायझॉल, टिनिडायझॉल.
तर यापैकी दोन अँटीबायोटिक्स प्लस प्रोटॉन पंप इनिबिटर यूज करायचं. तर प्रोटॉन पंप इनिबिटर आपण कोणताही यूज करू शकतो. ओके. आणि अँटीबायोटिक पैकी आपण दोन अँटीबायोटिक कॉम्बिनेशन यूज करू शकतो. आता यामध्ये 1 वीक रेजिमेन आणि 2 वीक रेजिमेन आपण पाहणार आहोत. तर यापैकी कोणते तरी एक रेजिमेन एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला माहित पाहिजे. तर 1 वीक रेजिमेन मध्ये काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर 1 वीक रेजिमेन मध्ये आपण अमोक्झिसिलिन, क्लॅरिथ्रोमायसिन, प्रोटॉन इनिबिटर बरोबर यूज करू शकतो. ज्यावेळेस आपण अमोक्झिसिलिन बरोबर क्लॅरिथ्रोमायसिन यूज करतो 1 वीक रेजिमेन मध्ये, तर अमोक्झिसिलिनचा डोस 1 वीक रेजिमेन साठी 1000 मिलीग्रॅम आहे आणि क्लॅरिथ्रोमायसिनचा 500 mg आहे. अमोक्झिसिलिनचा डोस 1000 मिलीग्रॅम आहे आणि क्लॅरिथ्रोमायसिनचा डोस 500 mg आहे. आणि ओमिप्रॅझॉल, इसोमिप्रॅझॉल, लॅन्सोप्रॅझॉल, पॅन्टोप्रॅझॉल किंवा रॅबिप्रॅझॉल पैकी एक प्रोटॉन पंप इनिबिटर यूज करू शकतो. सपोज ओमिप्रॅझॉल यूज करत असेल तर ओमिप्रॅझॉल 20 mg, अमोक्झिसिलिन 1000 ग्रॅम. ओके. सॉरी, 1000 मिलीग्रॅम म्हणजेच 1 ग्रॅम. ओके. ओमिप्रॅझॉल 20 mg, अमोक्झिसिलिन 1000 मिलीग्रॅम म्हणजेच 1 ग्रॅम आणि क्लॅरिथ्रोमायसिन 500 mg. असं आपण 1 वीक रेजिमेन देणार आहोत. तेच ड्रग जर 2 वीक रेजिमेन साठी द्यायचा असेल तर यामध्ये फक्त अमोक्झिसिलिनचा डोस हा 1000 मिलीग्रॅम वरून 750 मिलीग्रॅम केला जातो. तो ओमिप्रॅझॉल समजा घेत असेल तर 20 mg, लॅन्सोप्रॅझॉल असेल तर 30 mg, पॅन्टोप्रॅझॉल 40 mg, त्यापैकी एक प्लस अमोक्झिसिलिन 750 mg प्लस क्लॅरिथ्रोमायसिनचा डोस 1 वीक आणि 2 वीक रेजिमेन मध्ये सेम आहे. म्हणजे 1 वीक आणि 2 वीक रेजिमेन मध्ये प्रोटॉन पंप, अमोक्झिसिलिन आणि क्लॅरिथ्रोमायसिन मध्ये फक्त अमोक्झिसिलिनचा डोस चेंज होतो. 1 वीक रेजिमेन मध्ये तो 1000 मिलीग्रॅम होता आणि 2 वीक रेजिमेन मध्ये तो 750 झालेला आहे. ओके. तर हे जे कॉम्बिनेशन आहे आपल्याला ट्वाईस डेली द्यायचं आहे. 1 वीक रेजिमेन मध्ये पण ट्वाईस डेली, 2 वीक रेजिमेन मध्येही ट्वाईस डेली. तर हे झालं प्रोटॉन पंप इनिबिटर, अमोक्झिसिलिन, क्लॅरिथ्रोमायसिन कॉम्बिनेशन. ओके. त्यानंतर क्लॅरिथ्रोमायसिनच्या ऐवजी आपण अमोक्झिसिलिन बरोबर मेट्रोनिडायझोल किंवा टिनिडायझोल ही यूज करू शकतो. तर मेट्रोनिडायझोल यूज केलं तर 400 mg डोस आहे, टिनिडायझोल यूज केलं तर 500 mg डोस आहे. तर अमोक्झिसिलिन, क्लॅरिथ्रोमायसिन आणि सॉरी अमोक्झिसिलिन, क्लॅरिथ्रोमायसिन आणि प्रोटॉन पंप इनिबिटर हा एक कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगितलं. दुसरं अमोक्झिसिलिन, मेट्रोनिडायझोल किंवा टिनिडायझोल प्लस प्रोटॉन पंप इनिबिटर. तर यामध्ये अमोक्झिसिलिनचा डोस 1 वीक रेजिमेन साठी सुद्धा 1000 मिलीग्रॅमच आहे आणि त्यात मेट्रोनिडायझोल किंवा टिनिडायझोल आपण ऍड करू शकतो. 400 mg मेट्रोनिडायझोल किंवा टिनिडायझोल यूज करायचा असेल तर 500 mg. आणि 2 वीक रेजिमेन साठी सेम अमोक्झिसिलिनचा डोस इथं सुद्धा कमी करतो, 750 mg आणि त्याबरोबर मेट्रो 400 किंवा टिनिडायझोल 500 mg. तर हे झालं अमोक्झिसिलिन आणि मेट्रोनिडायझोल किंवा टिनिडायझोल कॉम्बिनेशन विथ प्रोटॉन पंप इनिबिटर. आता थर्ड जे कॉम्बिनेशन बनू शकतं प्रोटॉन पंप इनिबिटर, क्लॅरिथ्रोमायसिन आणि अलॉंग विथ दॅट मेट्रोनिडायझोल किंवा टिनिडायझोल. तर यामध्ये क्लॅरिथ्रोमायसिन जेव्हा आपण अमोक्झिसिलिन बरोबर यूज करतो तर डोस 500 mg आपण बघितलाय. 1 वीक रेजिमेन मध्ये तोच आहे आणि 2 वीक रेजिमेन मध्ये पण तोच आहे. परंतु जेव्हा आपण क्लॅरिथ्रोमायसिन मेट्रो किंवा टिनिडायझोल बरोबर देणार असू त्यावेळेस डोस आपण क्लॅरिथ्रोमायसिनचा 250 mg यूज करतो. म्हणजे सपोज ओमिप्रॅझोल यूज करणार असेल तर ती 20 mg प्लस क्लॅरिथ्रोमायसिन 250 mg प्लस मेट्रोनिडायझोल किंवा टिनिडायझोल जर यूज करणार असेल तर मेट्रो 400 किंवा टिनी 500. तर थोडक्यात काय, क्लॅरिथ्रोमायसिनचा डोस अमोक्झिसिलिन बरोबर यूज करताना 500 mg आहे आणि क्लॅरिथ्रोमायसिनचा डोस मेट्रो किंवा टिनिडायझोल बरोबर कंबाईन करताना 250 mg आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर जे USFDA रेजिमेन आहे, आता हे जे रेजिमेन आहे हे ब्रिटिश नॅशनल फॉर्म्युलरी वरून घेतलेल्या रेजिमेन आहे. USFDA ची रेजिमेन थोडी
चेंज आहे त्यात लॅन्सोप्राझोल 30 mg आहे, अमोक्सिसिलिन 1000 mg आहे, क्लॅरिथ्रोमायसिन 500 mg आहे आणि ट्वाइस डेली फॉर 2 वीक्स देतो. इथं डोस 750च्या ऐवजी USFDA अप्रूव्ह रेजिमेन मध्ये 1000 आहे 2 वीक साठी. ब्रिटिश नॅशनल फॉर्म्युलरी मध्ये तो 750 आहे. तर काही चेंजेस प्रत्येक गाईडलाईन्स मध्ये असतात. त्यानुसार आपण कोणती गाईडलाईन फॉलो करतो ते तुम्हाला त्यानुसार डोस हे यूज करायचं असतं. परंतु हे क्लिअर आहे की एक प्रोटॉन पंप इनिबिटर आणि दोन अँटी मायक्रोबियल एजंट जे एच पायलोरीच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह आहे हे यूज करायचं आहे. जर इंडियाचा जर विचार केला तर प्रोटॉन पंप इनिबिटर, क्लॅरिथ्रोमायसिन आणि अमोक्सिसिलिन ही रेजिमेन आपण यूज करतो जास्त. ही बेटर टॉलरेटेड आहे. ओके. आणि इंडियामध्ये पर्टिक्युलरली मेट्रोनिडायझोल रेजिस्टन्स मोर प्रिव्हॅलंट आहे. तर इंडियामध्ये प्रोटॉन पंप इनिबिटर, अमोक्सिसिलिन, क्लॅरिथ्रोमायसिन हे 3 कॉम्बिनेशन यूज केलेलं बेटर राहील. ओके. त्यानंतर ओके, जे लार्जर अल्सर आहे म्हणजे ही 2 वीक रेजिमेन किंवा 1 वीक रेजिमेन दिल्यानंतर ज्या लार्जर अल्सर आहे ज्याच्यात ब्लिडिंग परफोरेशन आहे अशा वेळेस 2 वीक ट्रीटमेंट दिल्यानंतर प्रोटॉन पंप इनिबिटर आपण काही आठवडे अलोन कंटिन्यू केले पाहिजे टिल हिलिंग अकर्स. तर हे ऍडिशनल पॉइंट आहे. जे अल्सर मोठे आहेत 10 mm डायमीटर पेक्षा जास्त, ज्यांच्यात ब्लिडिंग किंवा परफोरेशन कॉम्प्लिकेशन आहे, त्यामध्ये ट्रिपल ड्रग रेजिमेन कंप्लीट झाल्यानंतर प्रोटॉन पंप इनिबिटर कंटिन्यू आपण अलोन यूज केले पाहिजे काही दिवस, जोपर्यंत हिलिंग कंप्लीट होत नाही. आता ज्या लोकांमध्ये फेल्युअर आलं ट्रिपल ड्रग रेजिमेननी, त्यावेळेस आपल्याला क्वाड्रपल रेजिमेन यूज करणं गरजेचं आहे. क्वाड्रपल रेजिमेन मध्ये कोणते ड्रग यूज करतात तर कोलाइडल बिस्मथ सबसायट्रेट 120 mg QID, टेट्रासाइक्लिन 500 mg QID, मेट्रोनिडायझोल 400 mg TDS आणि ओमिप्राझोल 20 mg BD ऍडव्होकेटेड फॉर इरॅडिकेशन फेल्युअर. तर क्वाड्रपल थेरपीमध्ये कोलाइडल बिस्मथ सबसायट्रेट 120 mg QID, टेट्रासाइक्लिन 500 mg QID, मेट्रोनिडायझोल 400 mg TDS आणि ओमिप्राझोल 20 mg BD. तर एक ट्रिपल ड्रग रेजिमेन 1 वीकचं लक्षात ठेवा, एक ट्रिपल ड्रग रेजिमेन 2 वीक साठी लक्षात ठेवा आणि एक क्वाड्रपल रेजिमेन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर विथ डोस ही रेजिमेन एक्झाम मध्ये विचारली गेलेली आहे. त्यामुळं तुम्ही विथ डोस ही रेजिमेन चांगल्या प्रकारे करा. CCMP एक्झाम मध्ये एक दोन एक्झाम मध्ये एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सरची रेजिमेन विचारली गेलेली आहे. तर डोस तुम्हाला माहित पाहिजे, ते फार महत्वाचं आहे. ओके. आता हे सगळे रेजिमेन एक्सपेन्सिव्ह आहेत, साईड इफेक्ट आहेत, त्यामुळं पेशंटचा कॉम्प्लायन्स काही ठिकाणी पुअर आहे. ओके. फेल्युअर रेट इंडियामध्ये जास्त आहे, रिकरन्स परत होऊ शकतो. ओके. तर जनरली लॉंग टर्म बेनिफिट जर आपण एच पायलोरी थेरपी दिलं, NDH पायलोरी थेरपी, तर अल्सर डिसीज परत होण्याचं चान्सेस कमी होतात. गॅस्ट्रिक कार्सिनोमा किंवा लिम्फोमा, नॉन हॉजकिन लिम्फोमा ज्याच्यात एच पायलोरी ऍज अ रिस्क फॅक्टर आहे, त्याचं आपण प्रिव्हेंट करू शकतो. परंतु जे नॉन अल्सर डिस्ट्रिप्स आहे ज्याच्यात फक्त अल्सर नाही पण ऍसिड सिक्रेशन ऍबनॉर्मल आहे, त्यातले बेनिफिट हे अजून क्लिअर नाही. तर हे झालं एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सर कसं ट्रीट केलं जातं. आपण तो का होतो ते पाहिलं, तो कसा डायग्नोस होतो ते पाहिलं आणि कसं ट्रीट होतं ते पाहिलं. एक्झाम मध्ये CCMP पॉइंट ऑफ व्ह्यू फक्त रेजिमेन तुम्हाला करायचे आहेत. बाकी सर्व ज्या गोष्टी आपण डिस्कस केल्या ते आपण नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू डिस्कस केलेल्या आहे. तर थोडक्यात एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सरच्या ट्रीटमेंटमध्ये आपण 1 वीक किंवा 2 वीक रेजिमेन यूज करतो. यामध्ये प्रोटॉन पंप इनिबिटर बरोबर 2 अँटीबायोटिक यूज केले जातात. अँटीबायोटिक्स मध्ये अमोक्सिसिलिन, क्लॅरिथ्रोमायसिन, टेट्रासाइक्लिन किंवा मेट्रोनिडायझोल आणि टिनिडायझोल पैकी ड्रग यूज केलं जातं. कॉम्बिनेशन मध्ये आपण प्रोटॉन पंप इनिबिटर कोणतेही यूज करू शकतो, ओमिप्राझोल
पॅन्टोप्लॅझॉल, रॅबिप्राझॉल, लॅन्सोप्राझॉल पैकी एक. आणि अमोक्झिसिलिन, क्लॅरिथ्रोमायसिन, प्रोटॉम्पम इनिबिटर हे कॉम्बिनेशन आहे. किंवा प्रोटॉम्पम इनिबिटर, अमोक्झिसिलिन, मेट्रोनिडाझोल किंवा टिनिडाझोल हे कॉम्बिनेशन आहे. किंवा प्रोटॉम्पम इनिबिटर, क्लॅरिथ्रोमायसिन, मेट्रोनिडाझोल किंवा टिनिडाझोल पैकी एक ड्रग हे कॉम्बिनेशन आपण यूज करू शकतो ट्रिपल ड्रग रेजिमेन मध्ये. ओके. डोसेस मी तुमच्याशी डिस्कस केलेले आहेत. तर एच पायलोरी डिस्पेप्टिक अल्सरचे मॅनेजमेंट आपण कंप्लीट केलेली आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण अँटी इमेटिक टॉपिक कंप्लीट करूया. जीआयटी मधला पहिला टॉपिक आपला कंप्लीट झालेला आहे. सीसीएमपी एक्झाम मध्ये पेप्टिक अल्सरचे मॅनेजमेंट ही तुम्हाला फार्मॅकोलॉजी मध्ये विचारली जाऊ शकते आणि मेडिसिन मध्येही विचारली जाऊ शकते. आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू हा फार महत्वाचा टॉपिक आहे. ओके. थँक्यू.